नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी नितेश पाटील, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, पोलीस आयुक्त SM सिद्रमप्पा आणि वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांनी चन्नमा सर्कल ते कपिलेश्वर विसर्जन तलावापर्यंतच्या विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी चन्नमा सर्कल ते विसर्जन मार्गातील अडथळे त्वरित दूर करण्यासह खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. माजी आमदार अनिल बेनके जगदीश शेट्टर यांच्या संपर्कात असून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्याबाबत आज अनिल बेनके यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं खंडन केलं. तसेच आपण कोणाच्याही संपर्कात नसून कायम भाजपचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदारकीबाबत आपण इच्छुक आहे, मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असेही ते म्हणाले. टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोपूजनाने शाळेच्या कामकाजाला सुरुवात झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक बनून शाळेचे कामकाज सांभाळले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांचे तास घेऊन अध्यापनाचा अनुभव घेतला. मुख्याध्यापक RR कुडतुरकर यांनी विद्यार्थ्यांचे फूल देऊन अभिनंदन केले. खानापूर मारुतीनगरमधील रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून अद्याप हा निधी वापरण्यात आलेला नाही. नागरिकांनी चौकशी केली तर योग्य उत्तरे दिली जात नाहीत. सध्या या परिसरात रस्ता नसून नागरिकांना रहदारी करणे कठीण बनले आहे. त्यामुळे मारुतीनगरमधील नागरिकांनी आज याची चौकशी करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आधुनिक पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढवण्याची गरज आहे. उत्पादनासाठी योग्य हंगाम, बियाण्यांची निवड, मशागत, लागवड ही सर्व माहिती घेऊन ऊसाची शेती केल्यास लाभदायक ठरू शकते, असे मत पुणे येथील माजी शास्त्रज्ञ सुरेशराव माने पाटील यांनी व्यक्त केले. काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंगळवारी गोवावेस येथील मराठा मंदिरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 55व्या फादर एडी फुटबॉल स्पर्धेत सेंट पॉल शाळेच्या संघाने बलाढ्य लवढेल संघाचा पेनल्टी शूटआउटमध्ये अटीतटीच्या लढतीत 6-5 गोल फरकाने पराभव करत चषक पटकावले. सामना पाहण्यासाठी बेळगावमधील फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने मैदानात उपस्थित होते. 5000हून अधिक वर्षाचा इतिहास भारतीय शिक्षण पद्धतीला असून आपली शिक्षण पद्धत जगातच श्रेष्ठ असल्याचे मत महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, शिक्षण विभाग आणि गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज गांधी भवन येथे आयोजित शिक्षक दिन आणि शहर पातळीवरील प्रतिभा कारंजी आणि कलोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या. या प्रसंगी आमदार आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी व विविध विभागाचे अधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमात उत्तम सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉनच्या वतीने 6 व 7 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. त्यानिमित्त श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला असून बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले राहील. सायंकाळी 5:30 ते 6:30 वाजेपर्यंत अभिषेक होणार असून त्यानंतर गौर आरती व नरसिंह आरती होईल. रात्री 8:30 वाजता भक्ती रसामृत स्वामी महाराजांचे विशेष प्रवचन होणार असून त्यानंतर भाविकांसाठी प्रसादाची सोय करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमकडून शहरातील धोकादायक विद्युत वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती केली जात आहे. मंगळवारी बाजारपेठेतील रामदेव गल्ली परिसरात मागील 20 ते 25 वर्षापूर्वीच्या विद्युत वाहिन्या काढून या ठिकाणी एरियल बंच केबल घालण्यात आल्या. त्यामुळे
दुपारी काही काळ रामदेव गल्ली येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. महांतेश नगर येथील बेकायदेशीर शेड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आज सकाळी हटवले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सदर बेकायदेशीर काम असून ते पाडण्याचे आदेश 26 जून 2023 रोजी दिले होते. त्यानंतर संबंधित जागा मालकाला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नोटिसीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज हे बांधकाम हटवले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशा मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज कोल्हापूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तालुक्यातील अवरगोळ गावातील दलित समुदायास नियोजित स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यास काही जणांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दलित समाज बांधवांनी आज तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी सदर जागा समाजासाठी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थी व ईद हे दोन मोठे सण आहेत. हे दोन्ही सण श्रद्धापूर्ण वातावरणात व शांततेत पार पाडावेत असे आवाहन यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ यांनी केले. गणेश मूर्ती आगमन व विसर्जन काळात शांतता व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. तसेच कर्णकर्कश आवाज व डॉल्बी सारखे संगीत वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कायद्याच्या चौकटीत व नियम अटींच्या शिस्तीमध्ये सण साजरे करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या चिकोडी विभागीय नियंत्रक कार्यालय कार्यक्षेत्रात असलेल्या 7 आगारामध्ये अनेक बसेस कालबाह्य झाल्या आहेत. त्या टप्प्याटप्प्याने बंद करण्यासह ग्रामीण व शहरी भागात तसेच लांब टप्प्यावर अधिक सुरळीत बस सेवा देण्यासाठी 156 नव्या बसेसच्या भरतीची गरज आहे. पण परिवहन महामंडळ राज्य सरकारकडून या बसेस पुरवठा करण्याकडे सतत दुर्लक्ष होत आहे. याचा फटका प्रवासी वर्गाला बसत असून याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.